महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली। मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दरम्यान मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचं वृत्त ऐकून अतिशय दुःख झालं। सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला। अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावलाय। युती सरकारच्या काळामध्ये जोशी सरांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करण्याची संधी मिळाली। कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायमच त्यांचं मार्गदर्शन लाभलं। ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देव आणि त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती देव, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे। आपला त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता। नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये पूर्ण केले। महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही। आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करत मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण केली आहे। ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झालंय। शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या जाण्यानं शिवसेनेचं आणि महाराष्ट्राचं मोठं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा रद्द करण्यात आलाय। विदर्भातील दुसऱ्या दिवसाचे उद्धव ठाकरे यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। तातडीने उद्धव ठाकरे मुंबईकडे रवाना झालेत। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामधील उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द करण्यात आलाय। उद्धव ठाकरे हे 24 तारखेला जनसंवाद मेळाव्याला संबोधित करण्यात होते। मराठा आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलनामुळे उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळते। त्या 24 तारखेला सर्वत्र मराठा आंदोलक चक्काजाम करणार असल्याने दौरा रद्द केल्याचं समजतंय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळ इथे आगमन झालं असून जिल्ह्यामध्ये त्यांच्या हस्ते विविध कामांचं उद्घाटन होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालय इथे ते आढावा बैठक घेणार आहे। त्यानंतर गंगापूर येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यव्यापी संविधान गौरव मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी जिल्ह्यातील 4 प्रभारी अधिकाऱ्यांना हिसका दाखवलाय। 112 क्रमांकावर नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींना जलद गतीने प्रतिसाद न देणाऱ्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। धुळे शहर, धुळे तालुका, दोंडाईचा आणि निजामपूर पोलीस ठाण्यातल्या प्रभारी अधिकाऱ्यांची बदली नियंत्रण कक्षात पुढील आदेशापर्यंत करण्यात आलेली आहे। तसेच या जिल्ह्यातील 3 पोलीस कर्मचारी देखील 112 क्रमांकाच्या कॉलला प्रतिसाद न दिल्यामुळे निलंबित करण्यात आलेत। राशपो गटाला अखेर निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळालेलं आहे। राशपोला तुतारी चिन्ह मिळालं असून निवडणुकांसाठी सामोरे जाण्यासाठी राशपो गट तयार झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाला घड्याळ मिळालं होतं, तर राशपोला नवीन पक्षासाठी अर्ज करावा लागला होता। त्यानंतर आता हे चिन्ह मिळालंय। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय।
आनंदाची अनुभूती देणारं चक्री भजन विठ्ठल मंदिरामध्ये संपन्न झालं आणि माघी यात्रेची सांगता झाली। लातूरच्या गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे गेल्या 300 वर्षापासून माघी यात्रेच्या निमित्ताने आनंदाची अनुभूती देणारं चक्री भजन विठ्ठल मंदिरामध्ये संपन्न झालंय आणि माघी यात्रेची सांगता झाली आहे। लातूरच्या गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे गेल्या 300 वर्षापासून माघी यात्रेच्या निमित्ताने मंदिरात चक्री भजन करण्याची परंपरा आहे। संसाराच्या फेऱ्यातून भयमुक्त होत केलेल्या भजनाला चक्री भजन संबोधतात। उभं राहून नृत्य करत तर बैठ्या पद्धतीने चक्री भजन केलं जातं। हे चक्री भजन नुकतंच विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात संपन्न झालं। यावेळी हजारो भक्तगण या भजनाचा आनंद घेण्यास उपस्थित होते। सुप्रिया सुळे ह्या आज बारामती दौऱ्यावर आहेत। कसबा या ठिकाणी श्री गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त स्वच्छता आणि साडी वाटप कार्यक्रम होणार आहे। आमराई हाऊसिंग सोसायटी शाखा उद्घाटन आणि स्वच्छता मोहीम सांत्वन भेटी देखील होणार आहेत। त्याचबरोबर सायंकाळी पानगल्ली बारामती येथे युथ मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याला सुप्रिया सुळे मार्गदर्शन करणार आहेत। सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। गुरुवारी सायंकाळी त्यांनी विश्वकर्मा जयंती उत्सवाला भेट दिली होती, तर आज त्यांच्या उपस्थितीमध्ये विविध रस्त्यांची भूमिपूजने पार पडणार आहे। तसेच शहर कार्यालयामध्ये महिलांना नियुक्तीपत्र देखील त्यांच्या हस्ते वाटप होणार आहे।